हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया आणि आपण बघू शकता ही आहे सुंदर पायवाट रस्त्याची आणि शेताच्या मधोमध जाणारी खूप सुंदर अशी पायवाट आहे आणि एका साईडला आहे कपाशी आणि एका साईडला आहे गहू आणि तुरी. इतका सुंदर तो हिरवा कंच कलर गव्हाचा एवढं सुंदर वाटत होतं फिरताना आणि त्या पायवाटाने जाताना. सुंदर अशी पायवाट होती. खूप दिवसानंतर या पायवाटेने चालायला मिळालं. जनरली आम्ही वॉकिंग करतो पण ती सिमेंट रोडनी किंवा कॉन्क्रीट रोडनीच करतो, पण हे नजरेला हिरवेगार जेव्हा आपण असं बघतो नजर अशी शांत होऊन जाते आणि त्यास आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. ही सायंकाळची वॉकिंग होती आणि सायंकाळी जाते वेळेस सूर्य जेमतेम मावळायला लागला होता. दिसत नव्हता कुठे पण सूर्यप्रकाश होता, त्यामुळे असं ते हिरवं कंच नजरेला शांतता देत होतं सगळं. आणि ही होती कांद्याची लागवड. इथे कांदा पण लावलेला होता. एक सुंदर शेत आहे एक आमच्याच गावातील काकांचं, आणि त्यांनी बऱ्याच दिवसापासून म्हटलं होतं की खूप दिवस झाले तुम्ही आले नाही शेतामध्ये यावर्षी बोरांसाठी वगैरे, पण त्याच्यामुळे आज हर्षदला पण सुट्टी होती तर आम्ही सगळं असं वॉकिंग करत करत आज शेतामध्ये जाऊया म्हटलं आणि गेलो आम्ही शेतामध्ये. अशी कपाशी होती. हे विदर्भाचं सोनंच आहे आणि मी विदर्भ कन्या आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते कापूस होते आणि भाव जरी कमी असला तरी पण मोठ्याच प्रमाणामध्ये ते कापसाचं उत्पन्न होते आणि याला पांढरं सोनंच असं म्हणतात विदर्भाचं. चांगली लागवड असते आणि या ठिकाणी होतं बोरीचं मोठं झाड आणि इकडे चालू होते बोरं पाडणं. एक काडी होती आणि त्या काडीच्या माध्यमातून पेवंडी बोरांचं झाड आहे. मला पेवंडी बोरं तितके आवडत नाही, मला आवडते गावरान बोरं, पण हर्षदला आवडतात पेवंडी बोरं. त्याच्यामुळे पप्पा त्याला त्या झाडाचे बोरं असे काडीच्या साहाय्याने पाडून देत होते. तो जमा पण करत होता आणि बोरं आपल्या खिशामध्ये पण टाकत होता आणि सोबत सोबत तो ते बोरं खात पण होता. छान एन्जॉय होते असं वॉकिंग करता करता. कधी चिंचा, कधी बोरं, कधी काही असं शेताच्या रस्त्याच्या दुतर्फा शेतांमधील खाता येतं. आणि हे आहे कांदा. इथे कांदा लावलेला होता, त्याला पाणी दिलेलं होतं, त्यामुळे त्याचं खूप ओलावा होता, त्यामुळे आम्ही त्या साईडला गेलोच नाही आणि आम्ही या साईडलाच इकडनं कपाशी शेताकडनं बोरं पाडत होतो आणि ते बोरं गोळा करत होतो. छान पेवंडी बोरं होते आणि खूप गोड असे ते बोरं होते. त्याच्यानंतर आम्ही असं बोरं वगैरे जमा केले. हे आहे तुरीचं झाड आणि इथे खूप सगळे तुरींच्या शेंगांमुळे हे झाड असे लोटून गेले होते. आता नंतर म्हणे हर्षद की मी पण बोरं पाडून पाहतो. त्याने पण काळी घेतली आणि त्याने पण जोर लावला. 1-2 बोरं त्याच्या हाताने पडून गेले. त्याला खूप मजा येते चिंच आणि बोरं तोडायसाठी, असे पाडायसाठी वगैरे. जमा करून घेतले आणि त्याला म्हटलं बघू दे मला किती बोरं आहेत, तर त्याने ते बोरं दाखवले. हे आहे टाकळ. या टाकळच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सुंदर पांढरे फुलं जेव्हा फुलतात सायंकाळच्या वेळेला, याचा एवढा स्ट्रॉंग सुगंध असतो, कुणाला तो आवडता आणि नाही आवडत. आणि हे आहे हिरवं कंच शेत गव्हाचं. खूप सुंदर ते दिसत होतं आणि त्या याच्याकडे पाहून डोळ्याला अशी एकदम शांतता मिळत होती. थोडेसे बोरं गोळा केले आणि आम्ही निघालो. हे तुरीचं झाड आहे आणि याला याला खूप फुलं लागले होते पिवळ्या कलरचे आणि शेंगा पण लागल्या होत्या आणि छोट्या छोट्या अशा उंबया आता ते पोटरीवर आल्या होत्या आणि आता त्याच्यामध्ये गहू भरणं सुरू होणार होता. खूप सुंदर ते असं हिरवा कंच दिसत होतं आणि त्याच्यामध्ये असं एक एक आलेली उंबई खूपच सुंदर वाटत होती. असं नजरेला शांत आणि प्रसन्न वाटत होतं. हे आमचं पांढरं सोनं, आमच्या विदर्भाचं कपाशी. खूप सुंदर अशी पांढरं फूल त्याला आलेलं असते कापसाचं. आणि ही मोहरी. या मोहरीमध्ये नंतर मग हे पिवळे फुलं हे झाले की याच्यामध्ये मोहरी तयार होते, त्याच्यामुळे ते पण छान झाड होतं. नंतर आम्ही घरी आलो. आम्हाला एका ठिकाणी वास्तूला जायचं होतं, आहे जे की तर मग अप्रतिम हर्षद एकदम ते सुंदर बोलत आहे होता. आणि एकदम बारीक बारीक काम केलं आहे बघा. इथे हे माहित नाही मला कोणतं फूल आहे, पण एकदम सुंदर दिसत आहे बघा. याच्यामध्ये हे आहे असे लाईनिंग्स केले आहे आणि हा कलर कॉम्बिनेशन आणि याचा स्मेल पण खूप छान असतो. आणि हे बनवलं आहे बनी ब्लू शेसनी, जे की भरपूर सगळ्या अप्रतिम कॅन्डल्स बनवतात. मी काय दाखवतो, माहित नाही कोणती आहे, पण ही वाली रोजवाली आहे. बघा किती सुंदर आहे आणि यांचा स्मेल पण येतो आणि हे भरपूर दिवस टिकतात. तुम्ही याला स्मेलिंगसाठी किंवा तुम्ही याला एक शो पीस म्हणून तुम्ही याला ठेवू शकता. आणि खूप सुंदर आणि एकदम बारीक बारीक काम केलं आहे याच्यावरती. हे बघा नाश याच्यावरती पण बाकीचे याच्यावरती. आणि तुम्ही लवकरात लवकर
तुम्ही मने ब्लूशेसला जे की इंस्टाग्रामवरती आहे त्यांना फॉलो करून घ्या आणि त्यांना टॅग करा. ठीक आहे. थँक्यू. बाय. खूप सुंदर आहे ना. एकदम सुंदर.